नमस्कार. दिनांक 11 जानेवारी. कथेचं शीर्षक आहे त्रिविक्रम सरोवर. कच्छ देशात त्रिविक्रम मंदिराजवळ नारायण सरोवर आहे. तेथील साधू व त्याचे 4 शिष्य पैशासाठी लोकांना फारच त्रास देत, म्हणून महाराज तेथे गेले. त्यांनाही सामान्य माणूस समजून पैशाकरता अडवले गेले. ते पाहून महाराजांनी अकस्मात गुप्त होऊन तलावाच्या मध्यावर जाऊन स्नान केले आणि तेथेच अधांतरी पाण्यावर आसन मांडी घातली. ते पाहून तो साधू व त्याचे शिष्य महाराजांना शरण आले. तीर्थक्षेत्रावर किंवा देवस्थानावर तेथील पुजारी, बडवे, गुरव, पंडे यात्रेकरूंना अडवून पैशाची लूट करत असतात. हा आपणा सर्वांचा अनुभव आहे. ज्या भक्तिभावाने आपण जातो त्यालाच या पुंडाईने छेद जातो आणि सारा विरस होतो. धनवान मंडळी देवदर्शन विकत घेऊ शकतात, गोरगरिबांना मात्र मनस्ताप होतात. नको ते देवदर्शन असे होते. 24 तास देवाच्या सानिध्यात राहणारी ही पुजारी मंडळी इतकी निष्ठुर आणि भावभक्तीपासून दूर कशी असू शकतात हे कळत नाही. देवाहून आणि भक्तिभावाहून पैसा मोठा त्यांना का वाटतो? देवदर्शनाचाच व्यापार ही मंडळी करीत असलेले पाहून असं वाटतं की देव खरंच डोळे मिटून बसलाय का? त्यांना का धडा शिकवत नाही? तरीही एक विसरू नये, देव सारं काही पाहत असतोच, पण तो रोज उठून चमत्कार कसा करेल? तो शिक्षा करतोही, परंतु आपल्या डोळ्या देखत पुजाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे असा आपला दुराग्रह का असावा? प्रत्येक यात्रेकरूच्या इच्छेप्रमाणे रोजच शिक्षा करणे देवालाही शक्य नसते आणि जरूरही नसते. पण आपण तरी तसे का म्हणावे? आपल्या दुखावलेल्या अहंकारातून हा राग उफाळतो. रागातून सुडाची भावना जागते आणि मनाला व्यापते. देवदर्शन राहते बाजूला, भक्तिभावही राहतो बाजूला आणि राग, सूड, अहंकार यांचे ओझे बाळगत आपण तीर्थयात्रा अक्षरशः उरकतो. या गोष्टीला अवास्तव महत्व दिल्याने आपणही त्या पुजाऱ्यांच्या पातळीवर जातो हे आपल्याला ध्यानात येत नाही. काहीही घडो, आपला भक्तिभाव निर्मळ राखण्यातच तीर्थयात्रेची सफलता असते. तसे झाले तर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात देव आपल्याला भेटतोच. देव आहे, तो पाहतो हे पक्के ध्यानात धरावे. देवाला आणि देवभावाला मनात जागवावे, पण कोणत्याही प्रकारे विरोध, निषेध दर्शवून आपल्या भक्तिभावात वैषम्य आणू नये. पुजाऱ्यांची विपरीत वागणूक पाहूनही ज्याचा देवभाव डागाळत नाही त्याची तीर्थयात्रा खऱ्या अर्थाने सफल झाली असे समजावे. देवाचे काम देवाला करू द्यावे. तो काम चुकार नाही, डोळेही मिटून बसलेला नाही, हे महाराजांनी या लीलेत दर्शवले आहे. धन्यवाद.